बिग बॉस मराठी सीझन 5च्या एपिसोड नंबर 51 मध्ये खूप काही पाहण्यासारखं होतं। नॉमिनेशन तर झालं आणि आठवड्यामध्ये कोणते कोणते कंटेस्टंट नॉमिनेटेड आहेत याबद्दल पण मी तुम्हाला सांगणार आहे आणि नॉमिनेशन प्रक्रिया कशा प्रकारे झाली याबद्दल पण तुम्हाला सांगणार। खूप काही गोष्टी आहेत अजून ज्या या एपिसोडमध्ये पाहायला मिळाल्या, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी बिग बॉस अपडेट। बिग बॉस मराठी सीझन 5च्या एपिसोड नंबर 51 मध्ये सुरुवातीला अरबा, जान्हवी आणि निक्की खूप रडत होती, कारण वैभव ऑलरेडी इविक्ट झाला होता। वैभव घराच्या बाहेर गेला होता आणि यामुळेच या तिघांना खूप रडू आलेलं होतं। या तिघांना खूप वाईट वाटत होतं, कारण चौघांची जी फ्रेंडशिप होती स्टार्टिंगला आपण बघितली होती खूप जास्त स्ट्रॉंग होती आणि यामुळेच या तिघांमध्ये एक असा सीन पाहायला मिळाला जो खूप दिवसानंतर हे तिघे एकत्र आले आणि वैभवसाठी खूप जास्त रडत पण होते। यानंतर अंकिता संग्रामला बोलत होती की तुम्ही मध्ये आलात आणि यामुळे तुम्हाला संपूर्ण गेम माहित होता, तर तुम्हाला स्पीड पकडायला पाहिजे, म्हणजे तुम्हाला गेम समजायला पाहिजे आणि गेम मध्ये त्या प्रकारे तुम्हाला खेळायला पण पाहिजे। धनंजयने आता त्याचा गेम चेंज केलेला होता आणि त्याला असं वाटत होतं की आता इंडिव्हिज्युअल खेळायचं म्हणून, म्हणजेच तो कोणत्याही ग्रुपचा हिस्सा नसणार आहे असं धनंजय बोलत होता की तो आता कोणत्याच ग्रुपचा हिस्सा नाही आणि त्याला आता फक्त आणि फक्त इंडिव्हिज्युअल गेम खेळायचा आहे। आतापर्यंत जान्हवीचा आपण रौद्र रूप बघितला होता, आता जान्हवीचा एक सॉफ्ट रूप पण बघायला भेटला, ज्यामध्ये ती खूप हळवी पण दिसत होती, खूप भावनिक पण दिसत होती। आणि ह्या गोष्टी बिग बॉसने स्वतः जान्हवीला पण बोलल्या की तुमचं आम्ही रुद्र रूप पाहिलाय आणि आता सॉफ्ट रूप पण पाहिलाय, आणि म्हणजे जान्हवी भांडू पण शकते आणि जान्हवी कोणत्या व्यक्तीसाठी रडू पण शकते। बिग बॉस जान्हवीला हे पण बोलत होते की तू खूप जास्त स्ट्रॉंग आहेस आणि तुझं स्ट्रॉंगनेस आम्ही पाहिलाय आणि तुला असंच समोर स्ट्रॉंग पण राहायला पाहिजे, कारण बिग बॉस मध्ये हे असं होतच असणार का प्रत्येक आठवड्यामध्ये कोणता नाही कोणता कंटेस्टंट इविक्ट होणार, घराच्या बाहेर जाणार आणि असं हे चालतच असणार, पण यासाठी तुम्हाला स्ट्रॉंग राहायला पाहिजे। धनंजयने त्याचा गेम चेंज केलेला होता, त्याने त्याची स्ट्रॅटेजी चेंज केलेली होती आणि हे बघूनच अंकिता रडत होती। अंकिताला खूप वाईट वाटत होतं, कारण अंकिता आणि धनंजयचा एक चांगला बॉन्ड आपल्याला पाहायला मिळाला आहे आणि यामुळेच अंकिताला खूप वाईट वाटत होतं की आता अंकिता धनंजय सोबत खेळणार नाही, धनंजय आता अंकिता सोबत खेळणार नाही। आणि अभिजित पण आपल्या ग्रुप बी मध्ये बोलत होता की डीपीला असं वाटत असेल की आता त्याचा गेम खूप लो झालेला आहे आणि तो लवकरच या गेम मधून बाहेर जाणार आणि म्हणूनच त्याने हा इंडिव्हिज्युअल खेळण्याचा डिसिजन घेतला आहे असं अभिजितला वाटत होतं आणि पॅडीला पण वाटत होतं। गमतीमध्ये निक्की आणि संग्राम मध्ये आर्ग्युमेंट झाली आणि ती आर्ग्युमेंट भांडणापर्यंत पोहोचली आणि यामध्ये निक्की आणि अरबाजने संग्रामला चांगलंच धुतला, संग्रामची इन्सल्ट केली। निक्की तर संग्रामला फुसकी बॉम्ब, जेव्हा तू आलास तेव्हाच मी तुला बोललो होतं की याचा गेम फ्लॉप आहे आणि तो आता फ्लॉप दिसत पण आहे। वर्षात आपण निक्की आणि अरबाजला बोलत होते की संग्राम जेव्हा स्टार्टिंगला आलेला तेव्हा तो खूप स्ट्रॉंग वाटत होता आणि कॉन्फिडंट पण वाटत होता, पण त्यानंतर त्याचा काहीच इम्पॅक्ट मला दिसला नाही आणि हे खरंच आहे। जेव्हा संग्राम सुरुवातीला आला होता तो खूप कॉन्फिडंट होता, पण त्यानंतर तो फुसकी बाम झाला आणि हे सगळ्यांनी पाहिलं आहे। सूरज बिग बॉसला सांगत होता की त्याला कशा प्रकारची मुलगी आवडते, त्याला साधारण मुलगी आवडते, चांगल्या स्वभावाची, त्याला समजणारी आणि मुख्य म्हणजे साडी घालणारी, म्हणजे ही सूरजची चॉईस आहे, ज्यासाठी बिग बॉस आता सूरजसाठी एक पोरगी बघणार आहेत। यानंतर नॉमिनेशन टास्क आला। नॉमिनेशन टास्क मध्ये 2 टीम पाडलेल्या होत्या आणि या 2 टीम मध्ये ज्या टीमकडे शिकाराची बंदूक जास्त वेळ असणार आहे तीच टीम हा टास्क जिंकणार होती आणि जी टीम हा टास्क हरेल ती टीम या आठवड्यामध्ये नॉमिनेट होणार होती। तर हा टास्क खेळण्यासाठी बिग बॉसने 2 टीम निवडल्या होत्या, ज्यामध्ये टीम ए मध्ये अरबा, जान्हवी, वर्षा, सूरज आणि निक्की होती, तर टीम बी मध्ये अभिजित, संग्राम, धनंजय, पंढरीनाथ आणि अंकिता होती। तर पहिली फेरी चालू झाली आणि पहिल्या फेरीमध्ये निक्की आणि अंकिता खेळत होती आणि या फेरीमध्ये निक्की पहिली फेरी जिंकली। दुसऱ्या फेरीमध्ये वर्षाताई आणि धनंजय होते आणि या दुसऱ्या फेरीमध्ये धनंजय ही फेरी जिंकला। तिसऱ्या फेरीमध्ये अरबाज आणि पॅडी खेळताना दिसला आणि या दोघांमध्ये अरबाजने ही फेरी जिंकली, ही फेरी त्याच्या नावी गेली। चौथ्या फेरीमध्ये अभिजित आणि जान्हवी होती, या फेरीमध्ये अभिजित जिंकला आणि या फेरीमध्ये खेळाच्या दरम्यानच जान्हवीला खूप लागलं, पण तिच्या गुडघ्याला लागलं होतं आणि त्यासाठी जान्हवीला बिग बॉसने मेडिकल रूम मध्ये पण बोलावलं होतं। चौथ्या फेरीमध्ये दोन्ही टीमला म्हणजे टीम ए आणि टीम बी ला 2-2 पॉइंट्स होते। आता पाचव्या फेरीमध्ये जी टीम जिंकणार ती सेफ असणार आणि जी टीम हारणार होती ती नॉमिनेटेड होणार होती या आठवड्यासाठी। आणि पाचव्या फेरीमध्ये सूरज आणि संग्राम खेळत होते आणि यामध्ये संग्रामने ही फेरी जिंकली, म्हणजे टीम बी ने हा टास्क जिंकला, म्हणजे अख्खी टीम ए या आठवड्यासाठी नॉमिनेटेड आहेत, म्हणजेच नॉमिनेटेड कंटेस्टंट आहेत निक्की, अरबाज, जान्हवी, वर्षा आणि सूरज। आता हा गेम खूप जास्त इंटरेस्टिंग होणार आहे, म्हणजे खूप स्ट्रॉंगेस्ट कंटेस्टंट या आठवड्यामध्ये नॉमिनेटेड आहेत आणि आठवड्यामध्ये कोण इविक्टेड होणार याची खूप जास्त एक्साइटमेंट प्रेक्षकांमध्ये आहे। तर बिग बॉस मराठी सीझन 5च्या एपिसोड नंबर 51 मध्ये एवढं काही पाहण्यासारखं होतं आणि खरंच हा एपिसोड खूप भारी होता अँड आय एम डॅम शुअर तुम्हाला पण हा एपिसोड आवडला असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा। थँक्यू सो मच।